आता बातमी आहे महायुतीत असलेल्या नाराजी नाट्यासंदर्भातली। हुतात्मा स्मारकाजवळील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकमेकांच्या जवळ उभे असताना देखील नेहमीचा संवाद, उत्साह आणि सहजता काही पाहायला मिळाली नाही। दोघांची देहबोली पाहून महायुतीत सर्व काही आलबेल नाही असंच चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। हुतात्मा स्मारकावरील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने औपचारिक नमस्कारानंतर नजर आणि संवाद टाळलाय। त्यामुळे वातावरणातला ताणतणाव स्पष्ट जाणवत होता। दिल्लीतल्या शहांच्या भेटीनंतर तणाव निवळेल अशी आशा होती, मात्र पाटण्यात नितीश कुमारांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी वेगवेगळ्या विमानांनी प्रवास केल्याची माहिती आहे। स्टेजवरही त्यांच्यातला दुरावा अगदी स्पष्ट दिसत होता। डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी शिंदेंना पक्षप्रवेशावरनं धक्का दिल्यावर आता याचे पडसाद जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। शिंदे साहेब नाराज जर असेल किंवा शिंदे साहेबाला जर एखादी भूमिका मांडायची असेल तर ते स्पष्टपणे मीडियासमोर मांडतात, हे तुम्हाला माहिती आहे। कधी कधी असतं भांड्याला भांडं लागत असतं, म्हणून तर याचा एवढा काही घटस्फोटापर्यंत आलेल्याचं चित्र जे काही तयार केलं जातं हे चुकीचं घर म्हणल्यानंतर हे लागत असतं। याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका। तुम्ही तिघांनाही कधी एका विमानामध्ये एकत्रितपणे एखाद्या वेळेला पाहिलं असेल। प्रत्येकजण आपापल्या टायमानुसार जात असतो आणि एकनाथ शिंदे साहेबांचं तर हा पहिल्यापासूनचा प्रोग्राम जो ठरतो ते त्या पद्धतीने जातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।